हे जे काही आपलं शरीर आहे, या शरीराला, कारण तुम्ही म्हणाल ब्रह्मतनू कसं म्हणता येईल बरं? ब्रह्मतनू म्हणता कसा येईल? कारण या शरीराला आमच्या संतांनी उपमा देत असताना सांगितलंय, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. हे शरीर एवढं अपवित्र आहे, परंतु तेच तुकोबर आहे. त्याच अभंगाच्या एका चरणामध्ये सांगतायत, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. एका बाजूला शरीर वाईट आहे, एका बाजूला शरीर चांगलं आहे, पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की हा जो देह आहे, ही जी काया आहे, ती ब्रह्मीभूत होते, पण कधी? ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ही जी काया आहे ती ब्रह्मीभूत होत असते, पण कधी? कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये. म्हणजे नामस्मरण करून या देहाला काय बनवायचंय? तर महाराज म्हणतात की ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनू, या देहाला पवित्र करायचंय आणि ज्या ब्रह्म्यापासून याची निर्मिती झाली त्याच ब्रह्म्याला अर्पण करायची आहे. ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनू असा याचा अर्थ आहे. आणि म्हणूनच ज्ञानाची व्याख्या करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितली की या देहाला कीर्तनामध्ये, भजनामध्ये आणि पवित्र करायचंय, ब्रह्मीभूत करायचंय, आणि ब्रह्मीभूत झालेली काया ब्रह्म्याला अर्पण करणं, या नाम जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्ञान. आणि मग अशा ज्ञानाची व्याख्या तुकोबरायांनी या ठिकाणी वर्णन केली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत की भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनू. तिन्हींचा अर्थ आपल्याला सांगितला की भक्ती म्हणजे काय तर नमन, वैराग्य म्हणजे काय तर त्याग, आणि ज्ञान म्हणजे काय तर ब्रह्मीभूत झालेली काया ब्रह्म्याला अर्पण करणे. पण या सगळ्या गोष्टींच्या साठी एका गोष्टीची गरज आहे, नम्रता अंगी यायला सुद्धा देहावर निराश व्हावं तरच नम्रता येईल. दुसरी गोष्ट ते म्हणजे वैराग्य जरी यायचं झालं तरी सुद्धा या देहावर निराश व्हावं लागेल, तर वैराग्य निर्माण होईल. तिसरी गोष्ट, या देहाला ब्रह्मीभूत करायचं जरी झालं तरी सुद्धा या देहावर आम्हाला निराश व्हावं लागेल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात देहाच्या निरासे पाविजे या ठाया, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, देहाच्या निराशे पावी जोया ठाया, देहाच्या निराशे पावी जोया ठाया, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, देहाच्या निराशे पावी जोया ठाया, देहाच्या निराशे पावी जोया ठाया. माझी ऐसी काया जवनो हे, माझी ऐसी काया जवनो हे, देहाच्या निराशे पावी जोया ठाया, देहाच्या निराशे पावी जोया ठाया, पावी जोया
ठाया पाविजोया ठाया देहाच्या निरासे पाविजे या ठाया. महाराज म्हणतायत जोपर्यंत देहाचा निराश होत नाही, पहिल्या कडव्यामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं की भक्ती ते नमन म्हणजे नम्रता अंगी येण्यासाठी सुद्धा देहावर निराश व्हावं लागेल. बघा ना, आता बरीच मंडळी आपली अशाला पाहायला मिळते हो की अगदी कीर्तनकार सुद्धा मंडळी पाहतो आपण की दुसऱ्याच्या चरणावर वाकायला फार कष्ट लागतायत, म्हणून नमस्कार करण्याची पद्धत सुद्धा बदलत चालली बरं का. चरणावर डोकं का ठेवायची मंडळी? आमची मंडळी चरणावर डोकं यासाठी ठेवायची की त्या चरणाचे रजकण आमच्या मस्तकाला लागल्यानंतर नाही का, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, यासाठी चरणावर नतमस्तक होतोय आम्ही. पण जर आता पद्धत बदलली, फक्त मध्ये हात ठेवायचा, तिकडनं पाय आणि इकडनं डोकं, जसं लाईटचं कनेक्शन आपण कन्वर्ट करतो त्याप्रमाणे दर्शन घेतलं तर नाही ना. म्हणजे नम्रता अंगी येण्यासाठी सुद्धा देहावर निराश व्हावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे की वैराग्य निर्माण होण्यासाठी सुद्धा आम्हाला त्याग घडला पाहिजे, त्यासाठी सुद्धा देहावर आम्हाला निराश व्हावं लागेल. आमच्या संतांची उदाहरणं आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला कळेल. आणि तिसरं सांगतायत की ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनू, हा देह त्या भगवंताला अर्पण करण्यासाठी आम्हाला देहावर निराशच व्हावं लागेल. हो, परंतु आमच्या देहावर प्रेम किती आहे बरं. जे चेहऱ्यावर एक सुद्धा डाग येता कामा नये, एवढं आमचं त्या देहावर काय आहे? प्रेम आहे. हो, आणि म्हणून एवढं प्रेम त्या देहावर आमचं आहे, तर आम्ही निराश कधी होणार बरं? या देहाविषयी असणारं प्रेम हे ज्या वेळेला आम्ही बाजूला काढू, आमच्या एका संतांनी तुकोबारायांनीच एका अभंगामध्ये सांगितलं, देहावरचं असणारं प्रेम, संसारावरचं असणारं प्रेम, हे प्रेम ज्या दिवशी आम्ही भगवंतावर लावू त्या दिवशी खरी भक्ती घडेल. महाराज म्हणतायत की देवाला आवडणारी भक्ती कोणती आहे? तर संकल्पावी माया संसाराची. संसारावर जेवढं प्रेम करतो ते प्रेम भगवंतावर लावणं, आणि देवाला तीच भक्ती आवडते. पण झालंय काय, आम्ही आमच्या पद्धतीने भक्ती करतोय. देवाला काय आवडतं ते जर दिलं तर भक्ती घडेल. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला आवडतो तो नामाचा उच्चार, आणि म्हणून भक्ती करत असताना आम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे, देवाला काय आवडतं, आम्हाला काय आवडतं याचा विचार. आमच्या आवडीनिवडी फार वेगळ्या आहेत, आणि म्हणून देहावर जोपर्यंत निराश होत नाही तोपर्यंत आम्हाला भक्ती घडत नाही. आणि म्हणून महाराज वर्णन करतायत, देहाच्या निराशे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे. आणि जोपर्यंत या देहावर आम्ही निराश होत नाही तोपर्यंत आणि आम्हाला ती भक्ती घडणार नाही. म्हणून महाराज या ठिकाणी वर्णन करतायत की यासाठी तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. ज्ञान सुद्धा पाहिजे, ज्ञान सुद्धा पाहिजे, वैराग्य सुद्धा पाहिजे, आणि भक्ती सुद्धा पाहिजे. तिन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला खरा परमार्थ आम्हाला घडेल.